नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी ड्रायव्हरच्या सपोर्टसाठी एक व्हिडिओ काय बनवला. काही लोकांना अशा मिरच्या झोंबल्या ना की बोलायला नको. तुम्ही थोडंसं 7 वर्षापूर्वी जावा, पाठीमागे जावा, 7 वर्ष पाठीमागे जावा. सगळ्यांनी तोंडाला पट्ट्या लावल्या होत्या. करोना काळ होता आणि लॉकडाऊन लागलं होतं. फ्रंट लेनला कोण होतं? डॉक्टर, सिस्टर, वॉर्ड बॉय आणि ड्रायव्हर. तुम्ही तर सगळे घरात बसले होता. तुम्हाला वर्क फ्रॉम होम होतं, पण तुम्हाला आपत्कालीन स्थितीमध्ये दूध पाहिजे होतं. आणणार कोण? ड्रायव्हर. आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला भाजीपाला पाहिजे होता. आणणार कोण? ड्रायव्हर. आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला अन्न पुरवठा, घरात राशन पाहिजे होतं. आणणार कोण? ड्रायव्हर. आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं होतं. घेऊन जाणार कोण? ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर. कोण होतं? का तर तुम्ही तर पट्ट्या लावून बसला होता घरामध्ये. त्यावेळेला बरं बोललं नाही तुम्ही. त्यावेळेला सगळे म्हणत होते, अरे ते ड्रायव्हर होता, ते डॉक्टर होते, ते सिस्टर होते, म्हणून खूप चांगलं झालं. असं तुम्ही बोलत होता. पण आता एक मी व्हिडिओ ड्रायव्हरच्या सपोर्टसाठी बनवला तर कित्येक लोकांना मिरच्या झोंबल्या. माझ्या आजूबाजूला एक फॅमिली पॉझिटिव्ह झाले तर आजूबाजूच्या घरांनी दरवाजे लावले. आम्हाला देवाच्या दयाने एक ही कला दिली ड्रायव्हिंगची. अक्षरशः पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह होती. कोणी आलं नाही. आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा लावला, पण मी त्यांना घेऊन गेलो हॉस्पिटलला. 2 का 3 लोकांना मी गाडीमधून केम हॉस्पिटलला घेऊन गेलो. आरटीओला, पोलिसाला रोडवर झगडत त्यांच्याशी भांडून, कारण गाडी सुद्धा जाऊ देत नव्हते. आपल्या ताब्यातली आपली गाडी इर्टिगा घेऊन. त्यावेळेला बोलला नाही तुम्ही. त्यावेळेला तुम्ही तोंडाला पट्ट्या लावल्या होत्या. मी फक्त एक ड्रायव्हरच्या सपोर्टसाठी व्हिडिओ बनवला. तुम्हाला मिरची लागण्याची गरजच नाही. बसला असेल हो, मी काय बोललो, चुकला असेल तो ड्रायव्हर. गाडीमध्ये थोडंसं बाहेर गरम वाटतंय म्हणून एसी लावून बसला असेल. शासकीय गाडीमध्ये एसी लावून बसणं हे चुकीचंच आहे. हे मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये बोललो. पण पहिला तो माणूस आहे, नंतर कर्मचारी आहे. तर त्या व्हिडिओचं तुम्ही इतकं मोठं केलं, त्या मॅडमने त्याचा पाक चवट्यावर आणलं, त्याची इज्जतच काढली त्या ड्रायव्हरची. म्हणून मी त्या व्हिडिओला असं टायटल दिलं होतं की एवढी महागाई त्या ड्रायव्हरमुळे वाढली का? एक दिवस ड्रायव्हरचं जीवन जगा, किंवा एक दिवस ड्रायव्हरचं आयुष्य तुम्ही इथे सीटवर बसून बघा. लाईनवरच्या गाडीवर किंवा कुठल्याही गाडीवर कळेल की ड्रायव्हरचं आयुष्य काय असतं. मी काय त्यांना काय मीठ मसाला लावून बोलत नाही. एक दिवस तुम्ही ड्रायव्हरचं आयुष्य जगा आणि नंतर बोला. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.